संघाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू आहे। ज्यांनी पत्रकारांच्या संदर्भात आरोग्य भाषेत शिवीगाळ केली, मारहाण करण्याची धमकी दिली, जीवे मारण्याची धमकी दिली, अशा निष्क्रिय खासदाराला संसदेत बसण्याचा अधिकार नाही, त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पत्रकारांच्या वतीनं आंदोलन होणार आहे, लेखणीबद्ध आंदोलन होणार आहे। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत पत्रकार गप्प बसणार नाहीत। आणि पत्रकार हा चौथा आधारस्तंभ जरी म्हणत असाल तरी तुम्ही अशा प्रकारे पत्रकारांच्या सोबत शिवीगाळ करताय, आरोग्य भाषेत शिवीगाळ देताय, तर हे निंदनीय आहे। आणि त्या खासदार संजय दिना पाटलावर कायदेशीर कारवाई करावी, पुढे राजकीय दबाव आणू नये अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। आणि मी आज वडोणी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाची दखल तहसीलदार साहेबांनी वरिष्ठाकडे पाठवावी आणि जेणेकरून संजय दिना पाटलावर कारवाई झाली पाहिजे या संदर्भात। धन्यवाद। काल वार्तालापन करत असताना संजय दिना पाटील यांनी आमच्या बंधू पत्रकारांना शिवीगाळ केली, अरेवाच्य भाषा केली। कारण दिना पाटील हे खासदार आहेत। खासदार असताना सुद्धा लोकशाहीच्या माध्यमातून प्रश्न विचारित असताना पत्रकार बंधूला ह्यांनी शिवीगाळ केली। कारण की ह्यांचा भ्रष्टाचार काही करायचे, जे प्रश्न जनतेचे मांडायचे हे मांडू शकत नाहीत। पत्रकार बंधूने आमच्या या खासदार साहेबांना प्रश्न विचारत असताना त्यांनी अरेवाच्य भाषा केली। निषेध आहे। आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आणि आमची मागणी की या खासदार साहेबांचं निलंबन करावं, यांची हकालपट्टी करावी अशी वडोणी पत्रकार संघाच्या वतीने आम्ही तहसीलदार साहेबांना आज निवेदन देत आहोत। आमचे पत्रकार बंधू यांना मुंबईतील खासदार संजय पाटील यांनी अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करून धमकी दिलेली आहे। खरं तर पत्रकार हे लोकशाहीचा आधारस्तंभ मानले जातात, परंतु या आधारस्तंभाला धक्का देण्याचं काम लोकप्रतिनिधीच करू लागलेले आहेत। देशाच्या सभागृहात एकीकडे काम करायचं आणि दुसरीकडे लोकशाहीच्या आधारस्तंभाला धक्के द्यायचे, हे अनुचित नाही, हे लोकशाहीला घातक आहे। आणि लोकशाहीला मदत करणारे, लोकशाहीचं चांगलं काम करणाऱ्या पत्रकारांना जर ही वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्याला कशी वागणूक सदर खासदार देत असतील, हा मोठा प्रश्न आहे। त्यामुळे सर्व पत्रकारांच्या वतीनं संताप व्यक्त केला जातोय। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीनं आमचे वरिष्ठ सर्व नेते आणि आम्ही वडवणी तालुक्याच्या वतीनं आज वडवणी पोलीस ठाण्याच्या आदरणीय पोलीस निरीक्षक वर्षाताई शिंदे यांना आम्ही आज निवेदन देऊन ही मागणी करत आहोत की सदर खासदारावर योग्य ती कारवाई करावी आणि पत्रकारांसाठीचा जो कायदा आहे त्याची योग्य अंमलबजावणी व्हावी आणि कायदा कडक करावा, अशा पद्धतीची मागणी आज आम्ही या निवेदनाद्वारे पोलीस प्रशासनाला या ठिकाणी करत आहोत। तुम्ही बोला। खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना आरोग्य भाषेत शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे। त्या संदर्भात सबंध महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीनं निवेदनं दिलेली आहेत की संजय पाटलावर गुन्हा दाखल करावा। नुसता माफी मागून चालणार नाही, कारण हा सत्तेचा माज आहे आणि हा सत्तेचा माज कुठंतरी उतरवला पाहिजे आणि ती उतरवण्याची धमक पत्रकारांमध्ये आहे। यापुढे असं जर वक्तव्य केलं किंवा असे जर लोकशाहीला काळीमा फासणारे असे जर घटना घडतील किंवा असे जर वक्तव्य केलं तर त्यांना माफी दिली जाऊ नये आणि माफ का करायचं, जेणेकरून हे एवढ्या मोठ्या सभागृहात बसतात आणि त्यांना ते बोलण्याची जर अक्कल नसेल, भाषा कळत नसेल तर यांना काय म्हणावं। पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देत आहेत आणि शिवीगाळ करतायत, तर यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या संजय दिना पाटलाची खासदारकी रद्द झाली पाहिजे। या संदर्भात आम्ही आज वडोणी पोलीस स्टेशनला निवेदन देत आहोत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने। धन्यवाद। आपण आहोत आज वडोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी काल परवा 2 दिवसापासून ज्या महाराष्ट्रामध्ये पत्रकारावर शिवीगाळ झाली आणि खासदारांनी जे वक्तव्य केले, खासदार म्हणजे संजय दिना पाटील हे आहेत, त्यांनी पत्रकारावर जे शिवीगाळ केली, त्यांना जीव मारण्याची धमकी दिली, ह्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी वडोणीतील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे वडोणी पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे।
की आमच्या मागण्या आहेत की त्यांच्यावर कारवाई करा आणि त्यांची खासदारकी रद्द करा. नुसती माफी मागून चालणार नाही. हा पत्रकारांचा आवाज आहे, तो दाबला नाही पाहिजे. कारण गल्ली ते दिल्ली सत्ताधाऱ्यांना आज पत्रकारावर आरोप करताना, पत्रकारावर त्यांच्या सवाल करताना त्यांना आवाज दाबला जातो. मात्र गल्ली ते दिल्ली हा आवाज पत्रकारांचा दबला नाही पाहिजे. कारण सर्व नागरिक असतील, पत्रकार असतील, पत्रकार तर बोलतोच, मात्र नागरिक सुद्धा बोलतात. मात्र इथं बोलण्याचा अधिकार सर्वांना आहे की नाही, हा सवाल आज सत्ताधाऱ्यांना आहे. कारण ज्या समस्या पत्रकार मांडत असतो त्या नागरिकांच्या समस्या असतात. मात्र त्या समस्याचे निराकरण करायचे सोडून मात्र पत्रकारांनाच जर लोकप्रतिनिधी, खासदार हे जर बोलत असतील तर ही निंदनीय बाब आहे. येणाऱ्या काळामध्ये पत्रकारावर जर असे हल्ले झाले, अगर अशी कारवाई करण्याचा प्रयत्न जर कोणा केला तर आणखी याच्यापेक्षा जास्त महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने मोठा आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही. मी गदर न्यूज साठी ज्ञानेश्वर लंगे, वडवणी. आवाज घेते का? आमचे पत्रकार मुंबईतील खासदार संजय पाटील यांच्याकडे वार्तांकनासाठी गेल्यानंतर त्यांना खासदार संजय पाटील यांच्याकडून अर्वाच्य भाषामध्ये शिवीगाळ आणि धमकी देण्यात आली. या घटनेचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीनं, आमच्या वडवणी शाखेच्या वतीनं जाहीर निषेध या ठिकाणी करण्यात येत आहे आणि सदर खासदारावर योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि पत्रकारांना संरक्षण देणारा जो कायदा आहे त्याची योग्य अंमलबजावणी व्हावी, कडक कायदा करावा आणि पोलीस प्रशासनानं वेळोवेळी पत्रकारांच्या ज्या तक्रारी असतील त्या तक्रारीची दखल पोलीस प्रशासन असेल किंवा यांनी दखल घ्यावी, अशा पद्धतीची मागणी आज आम्ही वडवणी तहसीलदार यांच्या वतीनं शासनाला करत आहोत. पत्रकारांना योग्य ते संरक्षण देण्यात यावं आणि लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभ असणाऱ्या पत्रकारितेला जो धोका निर्माण झालेला आहे, हा धोका लोकप्रतिनिधीकडूनच जर होत असेल तर या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या घटनेची योग्य ती दखल हे शासन आणि पोलीस प्रशासनाने घ्यावी अशा पद्धतीची मागणी करतो.